नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. एका गावामध्ये आर्यन नावाचा एक तरुण राहत होता. तो बुद्धिमान होता, मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात कायम अशांतता होती. छोट्या छोट्या गोष्टीवर तो रागवत असे, इतरांशी वाद घालत असे आणि प्रत्येक वेळी स्वतःलाच बरोबर समजत असे. त्यामुळे त्याचे सर्व मित्र दूर गेले, कुटुंबातही मतभेद वाढले आणि त्याच्या मनात सतत अस्वस्थता वाढावू लागली. एके दिवशी तो एका भिक्खूला भेटला. भिक्खूच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. आर्यनने विचारले, तुमच्या चेहऱ्यावर एवढे समाधान कसे? माझ्याकडे सर्व काही असूनही मला आनंद मिळत नाही. भिक्खू हसले आणि म्हणाले, कारण मी बुद्धाचा मार्ग स्वीकारला आहे. हा मार्ग बाहेरचा नाही, तो आपल्या मनाचा आहे. आर्यनने विचारले, तो मार्ग मला शिकवाल का? भिक्खूंनी त्याला एक शांत तलावाजवळ नेले. त्यांनी तलावातील पाणी काठीने ढवळले. पाणी गढूळ झाले. मग ते म्हणाले, आता या पाण्यात तुझा चेहरा दिसतो का? आर्यन म्हणाला, नाही. भिक्खू म्हणाले, थोडा वेळ थांब. काही वेळाने पाणी पुन्हा स्वच्छ झाले. आता त्यात आर्यनला स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. भिक्खू म्हणाले, हेच बुद्धाचे तत्व आहे. राग, लोभ, द्वेष आणि अहंकार यांनी मन गढूळ होते. अशा मनायोग्य निर्णय घेता येत नाही. पण संयम, करुणा, मैत्री आणि प्रज्ञा यांचा स्वीकार केला की मन शांत होते. शांत मनातच सत्य दिसतो आणि योग्य मार्ग सापडतो. त्या दिवसापासून आर्यनने बदलायला सुरुवात केली. तो बोलण्यापूर्वी विचार करू लागला, इतरांच्या चुका माफ करू लागला, लोभांपेक्षा समाधानाला महत्त्व देऊ लागला. प्रत्येक व्यक्तीकडे तो करुणेने पाहू लागला. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल झाला. तुटलेली नाती पुन्हा जुळली. घरात आनंद परतला. मित्र पुन्हा जुळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मनशांती मिळाली. एक दिवस तो पुन्हा भिक्खूला भेटला आणि म्हणाला, आज मला समजले की खरा विजय इतरांना हरवण्यात नाही, तर स्वतःचा राग, लोभ आणि अहंकारावर विजय मिळत आहे. भिक्खू शांतपणे म्हणाले, यालाच बुद्धांनी धम्माचा मार्ग म्हटलंय. हा मार्ग कुणालाही दुःख देत नाही, उलट स्वतःचेच आणि समाजाचे कल्याण करतो. भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग म्हणजे शांतता, करुणा, मैत्री, समता आणि प्रज्ञेचा मार्ग होय. या मार्गावर चालणारा माणूस स्वतःचे जीवन आनंदी करतो आणि इतरांच्या जीवनातही सुख, प्रेम आणि शांतता निर्माण करतो. बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने गेल्यास जीवनाचे कल्याण निश्चितच होते. कारण शांत मनातच खरा आनंद आहे, खरे यश आणि खरे मानत्व फुलते. त्याचप्रमाणे बुद्धाने 80चा मार्ग सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे. एका राज्यामध्ये अंगुलिमाल नावाचा एक अत्यंत क्रूर दरोडेखोर राहत होता. त्यांच्या नावाने संपूर्ण राज्य थरथरत होते. लोक त्याच्या भीतीने जंगलातून जाण्या टाळत. त्याने अनेक निरपराध लोकांची हत्या सुद्धा केली होती. त्याच्या मनात राग, सूड आणि हिंसा याशिवाय काहीच उरले नव्हते. एके दिवशी भगवान बुद्ध त्याच जंगलातून शांतपणे जात होते. गावकऱ्यांनी त्यांना अडवले आणि म्हणाले, भंते, त्या जंगलात जाऊ नका. तिथे अंगुलिमाल नावाचा डाकू आहे आणि तो कोणालाही जिवंत सोडत नाही. बुद्ध फक्त स्मित हास्य करत म्हणाले, ज्याच्या मनात करुणा आहे त्याला भीती नसते. बुद्ध जंगलातून पुढे जात राहिले. अंगुलिमालाने बुद्धांना पाहिले आणि तलवार घेऊन त्यांच्या मागे धावू लागला. पण आश्चर्य म्हणजे तो जितका वेगाने धावत होता तितक्याच शांतपणे चालणाऱ्या बुद्धापर्यंत तो पोहोचूही शकत नव्हता. शेवटी तो ओरडला, अरे शरणनाथ, थांब. बुद्ध शांतपणे म्हणाले, मी तर खूप आधीच थांबलो आहे, तू कधी थांबलाय? अंगुलिमाल चकित झाला. तुम्ही चालत आहात तरी म्हणता थांबलो आहे. बुद्ध म्हणाले, मी हिंसा, द्वेष, क्रोध आणि सूड यापासून थांबलो आहे, पण तू अजूनही हिंसेच्या मार्गावर धावत आहेस. ही वचने अंगुलिमालाच्या हृदयाला भिडली. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला कोणी तलवारी नव्हे तर प्रेमाने जिंकले होते. त्याच्या हातातून तलवार खाली पडली. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. तो बुद्धाच्या चरणी पडून म्हणाला, भंते, माझ्यासारख्या पापी माणसाला क्षमा मिळेल का? बुद्धांनी त्याला उभे केले आणि म्हणाले, प्रत्येक माणसाला बदलण्याची संधी असते. आजपासून हिंसा सोड आणि करुणेचा मार्ग स्वीकार. त्या दिवसापासून अंगुलिमालने हिंसा कायमची सोडली. तो भिक्खू झाला. ज्याच्या नावाने लोक घाबरत होते त्याच्याकडे लोक आदराने पाहू लागले. त्याने उर्वरित आयुष्य लोकांच्या सेवेत आणि धम्माच्या आचरणात घालवले. या घटनेतून भगवान बुद्धांनी जगाला दाखवून दिले की हिंसा कधीच हिंसेने संपत नाही. भगवान बुद्धांनी सांगितले आहे, नहीं वेरेन वेरानी संमती धम्म कुदांचन अवेरेनच संमती एस धम्मो सनंत.
द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, तर तो फक्त प्रेम आणि मैत्री ऐंशीने संपतो. हाच सनातन धर्म आहे. बुद्धांचा 80चा मार्ग म्हणजे केवळ कोणाला न मारणे नव्हे, तर आपल्या विचारात, वाणीमध्ये आणि कृतीत करुणा, मैत्री आणि क्षमा ठेवणे होय. जो 80चा मार्ग स्वीकारतो तो फक्त स्वतःच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे कल्याण करतो. म्हणून आपण सर्वांनीच बुद्धाच्या मार्गाने जाऊन त्यांचे आचरण केले पाहिजे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.